नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि मी आता तुम्हाला दाखवतो की ऑस्ट्रियामध्ये डॉक्टर्सची अपॉइंटमेंट कशी असते. तर मला एक जनरल चेकअपसाठी 4-5 दिवस आधी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली आहे. आपण पोहोचलो इथे दवाखान्यात. जर्मनमध्ये आर्ज म्हणजे हॉस्पिटल. इथे गेल्यानंतर रिसेप्शनला जावं लागतं आपल्याला. Ja, genau, dann holen Sie das Gesundheitszentrum. Und zwar, ich rufe an, Sie hätten morgen einen Termin. मग मी माझा नंबर येईपर्यंत वेटिंग रूममध्ये बसलो आणि त्यानंतर मग मी अपॉइंटमेंटला गेलो. अपॉइंटमेंट झालेली. मी तुम्हाला आता ती कार्डची भानगड सांगतो. काय इथे आहे ना, सोशल सिक्युरिटी कंपल्सरी सगळ्यांना. तर जे हेल्थ इन्शुरन्स आहे ना, ते कंपल्सरी तुमच्या पगारातून कट होतं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ते ई कार्ड दिलं जातं. तर ई कार्डवर पूर्णपणे फ्री उपचार आहेत. तेच ई कार्ड घेऊन तुम्ही मेडिकलमध्ये गेलात ना, तर कुठल्याही प्रिस्क्रिप्शनची गरज पडत नाही, कारण की ई प्रिस्क्रिप्शन असतं. मेडिकलवाला तो ते कार्ड त्याच्या सिस्टीममध्ये टाकतो आणि तिथे तो त्याला कळतं की कुठल्या कुठल्या गोळ्या डॉक्टरने दिल्या आहेत आणि कुठल्या तारखेला दिल्या आहेत. ते डबल व्हेरीफाय होतात. कार्डमधून ज्या गोळ्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेल्या असतात त्यांची किंमत 7 युरोपेक्षा जास्त नसते. 7 युरो हे अप्पर लिमिट आहे, त्याच्या खालीच सर्व गोळ्या असतात. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट कंट्रोल मेडिकल सिस्टीम इथे ऑस्ट्रियामध्ये आहे आणि आपण आत्ता जो बघितला तो सरकारी दवाखाना होता. अशाच प्रकारे तुम्हाला अजून भारी माहिती पाहिजे असेल, छान माहिती पाहिजे असेल, वेगवेगळी माहिती पाहिजे असेल, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. जे करता येईल ते करा.